वेदांत आम्ही इथे वेदांत, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा बारामतीला जाऊया. सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. काही क्षणातच सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आहेत, राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले सगळे प्रमुख नेते आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार, जय पवार आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते देखील या परिसरात आहेत. सुनेत्रा पवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात. विधानसभेची पोटनिवडणूक पार पडते आणि विधानसभेसाठी पहिल्यांदा सुनेत्रा पवार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात. पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. मात्र जरी काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असतील तरी खास करून लक्ष्मण हकेंनी माघार घेतलेली आहे. तरी देखील काँग्रेस ठाम आहे. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय किंवा केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला अपक्ष म्हणून काही जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र काँग्रेसनं माघार घ्यावी, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी देखील राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील राष्ट्रवादीकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधला जातोय आणि त्यासोबतच काँग्रेसच्या इथल्या नेत्यांशी देखील बातचीत केली जाते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐनवेळी आजचा बारामतीचा दौराही रद्द केलेला होता. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी अगदी काही वेळापूर्वी अतिशय भावनिक असं भाषण केलेलं आहे. हा अर्ज दाखल करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलेलं आहे. आपले प्रतिनिधी मंदार गोंचारी आपल्या सोबत आहेत. मंदार, सुनेत्रा पवार अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. सुनेत्रा पवार बारामतीच्या या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. बारामतीच्या प्रशासकीय भवनमध्ये हा अर्ज दाखल होतो आहे. त्यांच्या आधीच काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत हा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे चिरंजीव जय पवार हे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामध्ये छगन भुजबळ आहेत, हसन मुश्रीफ आहेत. हे सगळे नेते या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि अर्ज दाखल होतो आहे. आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते निष्फळ ठरले असं आपल्याला म्हणायला हवं. कारण अनेकांनी याबद्दल एक उमेदवारी भरू नये काँग्रेसच्या उमेदवारांनी यासाठी आवाहन केलं. मात्र काँग्रेसनी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं. आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला अर्ज दाखल करण्याचे आदेश आहेत असं काँग्रेसच्या उमेदवारांनी सांगण्यात आलं. त्या बारामतीची पोटनिवडणूक होणार हे आपण आता तरी आपल्याला म्हणता येईल, म्हणावं लागतंय. अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही आणखी काही दिवसांची आहे. मात्र अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर अशा पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होते आहे आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आता अर्ज दाखल करतायत. अर्जाची छाननी त्यांची होते आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, मी आता ज्यांची नावं घेतली यांच्यासह प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे आहेत. हे सगळे नेते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आहेत. अशा पार्श्वभूमीवरती महायुतीकडून एका अर्थाने या ठिकाणी मोठी मांदियाळी नेत्यांची पाहायला मिळते आहे. शक्ती प्रदर्शन याला म्हणता येणार नाही, मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे पवार कुटुंब म्हणून शरद पवारांच्या पक्षातील जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र याच मुद्द्यावरती महाविकास आघाडीला तडा गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासोबत महाविकास आघाडीचा भाग आहे, त्या महाविकास आघाडीला या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तडे गेल्याचं पाहायला मिळतं. काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं नेत्यांकडून सांगण्यात आलंय. अर्थात इतरही अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मात्र अर्थातच सगळ्यांच्या नजरा या काँग्रेसच्या भूमिकेकडे होत्या आणि काँग्रेसने ही निवडणूक सगळे नेते आता या प्रशासकीय भवनमध्ये दाखल झालेले आहेत. अर्ज दाखल होतो आहे सुनेत्रा पवार यांच्याकडून आणि जी मुदत आहे अर्ज मागे घेण्याची त्या मुदतीमध्ये जर अर्ज मागे नाही घेतले गेले उमेदवारांकडून तर ही निवडणूक अटळ आहे.
23 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होईल असं निवडणूक कार्यक्रमानुसार जाहीर करण्यात आलंय. माधवी, नक्कीच ही निवडणूक जवळपास अटळच मानली जाते. ज्या प्रकारे काँग्रेस ठाम आहे, अजून तरी काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल झालेले आहेत. ते पाहता आता जवळपास ही निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. अर्थात आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत किती अर्ज मागे घेतले जातात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीची काँग्रेससोबत काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी जी शिष्टाई सुरू आहे त्याला यश येणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि अर्थात आता सुनेत्रा पवार त्यांचा अर्ज दाखल करतायत. त्यांच्यासोबत आपण पाहतो एकनाथ शिंदे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत. हे सगळे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करतानाची. राष्ट्रवादीचे सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळे पहिल्या फळीतले नेते यावेळी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्याला सुनेत्रा पवारांनी अतिशय भावनिक असं बारामतीकरांना साथ घालत भाषण केलेलं आहे. सुनेत्रा पवारांनी असं म्हटलेलं आहे की दादा गेलेत हे आजही मला मान्य नाही. बारामती हा दादांचा श्वास होता, त्यामुळे दादांचा शेवटचा श्वास बारामतीत विसावला असं म्हणत त्या भावूक झालेल्या होत्या. त्यासोबतच दादांना श्रद्धांजली वाहण्याची ही बारामतीकरांना खरी संधी आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बारामतीची प्रतिष्ठा कमी करणार नाही, दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विचार पुढे घेऊन मी जातीये आणि फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीये, तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बारामतीचा विकास हा सुरूच राहील, बारामतीची ओळखही तशीच राहील आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दादा गेले पण त्यांनी रुजवलेलं इथे खोलवर आहे. ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकर ही निवडणूक आता हाती घेतील यात मला शंका नाहीये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित दादांपेक्षाही काकणभर जास्त तुम्ही मला साथ द्याल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बारामतीकरांना सुनेत्रा पवारांनी भावनिक